हॅलो एव्हरीवन, मी सूरज गांगुर्डे. आजचा टॉपिक तुम्ही थंबनेलमध्ये बघितलाच असेल. अनिश सिंग ठाकूर हा स्कॅमर आहे की रिअल मेंटॉर आहे? ठीक आहे. तर खूप लोकांचे यावर वेगवेगळे रिव्ह्यूज आहेत. अनिश सिंग ठाकूर स्कॅमर आहे की खरंच मेंटर आहे, एक चांगला मेंटर आहे, एक चांगला टीचर आहे. खूप लोकांचे वेगवेगळे रिव्ह्यूज आहेत ह्या गोष्टीवर. पण आज मी माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर अनिश सिंग ठाकूर हा माझा ट्रेडिंगमधला पहिला गुरु आहे. मी आज ट्रेडिंगची जी सुरुवात माझी जी झालेली आहे, मी जे काही शिकलो आहे तर ते अनिश सिंग ठाकूरकडून शिकलो आहे. म्हणजे मी जेव्हा ट्रेडिंगमध्ये नवीन होतो, जेव्हा मला माहीत नव्हतं की क्लासेस वगैरे काय असतात, ऑनलाईन क्लासेस वगैरे, तर तेव्हा मी सर्च केलेलं. तर तेव्हा मला पहिला ऑप्शन हा आला होता की अनिश सिंग ठाकूर बूमिंग बुल्स. तर आय थिंक त्यांची ती फर्स्ट बॅच होती. मी त्यांच्या फर्स्ट बॅचचा स्टुडंट आहे, बूमिंग बुल्सचा, अनिश सिंग ठाकूरचा. तर त्या व्यक्तीकडून मी जे शिकलो आहे ना, मी सर्वात जास्त त्यांच्याकडून शिकलो आहे डिसिप्लिन. अनिश सिंग ठाकूर हा खरं इतका डिसिप्लिन आहे. तो जेवढा व्हिडिओजमध्ये दिसतो ना, एकदम फंकी वगैरे दाखवतो, पार्टी वगैरे करतो, पण तुम्हाला सांगतो तो खूप प्रचंड डिसिप्लिन मुलगा आहे, प्रचंड. आणि मी ही एक गोष्ट तुम्हाला सांगेल की ट्रेडिंगचे जे बेसिक असतं, जे बेसिक कन्सेप्ट असतात, कॅन्डल्स असतील, कॅन्डल्स पॅटर्न असतील, जे काही असतील, तर जे अनिश सिंग ठाकूर शिकवू शकतो ना, जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रात, तर तेवढं क्लिअर, तेवढं कन्सेप्ट कोणीच करू शकत नाही. त्याचं जे शिकवण्याची जी पद्धत आहे ना, आणि जेव्हा क्लास चालतो ना, तर तुम्हाला सांगतो बाकीच्या क्लासेसमध्ये भरपूर काही वेगळ्या गोष्टी पण चालतात की नवीन नवीन ब्रोकरबद्दल जरा ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते वगैरे काय काय. पण अनिश सिंग ठाकूर इतका म्हणजे फक्त डिसिप्लिन आहे, डिसिप्लिन. आणि क्लासेसच्या व्यतिरिक्त तो क्लासेसमध्ये तर काहीच शिकवत नाही. तो यूट्यूबवर जे काही ॲफिलेट करत असेल, पण क्लासेसमध्ये तो कधीच कोणाला काही सजेस्ट करत नाही. आणि त्याच्याकडून मी जे शिकलो आहे ना ट्रेडिंगमध्ये, सर्वात पहिले म्हणजे मी डिसिप्लिन आणि ओव्हर ट्रेडिंग पासून मी इतक्या वर्षापासून दूर आहे ना, की म्हणजे जेव्हा मी प्रॉफिटेबल झालो, तर तेव्हा जो सर्वात पहिला जो पॉईंट होता माझा प्रॉफिटेबल बनण्याचा, तर तो होता ओव्हर ट्रेडिंग माझी प्रॉपर बंद झाली, कारण त्याचे व्हिडिओज पण मी कंटिन्यू बघतच होतो. पण त्याच्या क्लासेसमध्ये ना, जो व्यक्ती त्याचे क्लासेस करेल ना, मला तर असं वाटतं की तो व्यक्ती ओव्हर ट्रेडिंग कधीच करणार नाही. म्हणजे हे बघा, लॉसमध्ये असण्याचे भरपूर कारणं आहेत, पण सर्वात मोठा जो रिझन आहे, तर ते ओव्हर ट्रेडिंग आणि रिव्हेंज ट्रेडिंग. तेच ओव्हर ट्रेडिंग आणि रिव्हेंज ट्रेडिंग एकच झालं. तर त्याचा क्लास जर कोणी केला असेल ना, तर मला नाही वाटत की 90% लोकं तरी रिव्हेंज ट्रेडिंग किंवा ओव्हर ट्रेडिंग कोणीच करत नसतील. आणि भरपूर लोक म्हणतात की खूप ॲफिलेट करतो, ट्रेडिंगपेक्षा जास्त पैसा त्याच्याकडे ॲफिलेटचा आहे. मला एक सांगा, जर विराट कोहली एक क्रिकेटर आहे, इंटरनॅशनल प्लेयर आहे क्रिकेटचा, तर तो क्रिकेटपेक्षा जास्त कुठून पैसा कमवतो? तर तो जेव्हा क्रिकेट खेळत असतो, तर त्याच्या जर्सीवर जे ॲडव्हर्टाइजमेंट असतात ब्रँड्सच्या, तिथून त्याला जास्त पैसा भेटत असतो. मग त्याला जर तिथून पैसा भेटतो, तर ते चुकीचं आहे का? तर नाही. तर त्याच पद्धतीने जर अनिश सिंग ठाकूर सारखे जे काही मेंटर असतील, त्यांना जर ॲफिलेटचा काही पैसा भेटत असेल, त्यांना ट्रेडिंगमधून तर ते कमवतातच, पण जर समजा ॲफिलेटमधून पण जर पैसा भेटत असेल, तर त्याच्यात काय चुकीचं आहे? खूप लोक म्हणतात की तो ॲफिलेटचा जास्त, अरे हो, कमवतो, तो ॲफिलेटचाही पैसा कमवतो, पण त्याच्यात चुकीचं काय? त्याच्या जागेवर तुम्ही असाल, मी असेल, तर आपल्याला नको आहे का? आपल्याला जर अजून एक ट्रेडिंगमधून जर अजून एक सोर्स भेटतोय, तर आपल्याला नको आहे का? तर मी एवढंच सांगेल की मी माझा एक्सपिरियन्स सांगेल की अनिश सिंग ठाकूर हा स्कॅमर नाही आहे. अनिश सिंग ठाकूर हा माझा पहिला गुरु आहे. आणि मी जी ABCD शिकलो आहे ट्रेडिंगमध्ये, ते अनिश सिंग ठाकूरकडून शिकलेलं आहे. तर मी त्या व्यक्तीला कधीच विसरणार नाही, कारण आज मी फुल टाईम ट्रेडर आहे. आणि शेअर मार्केटमध्ये जो माझा पहिला गुरु आहे, तर त्या पहिल्या गुरुला मी कधीच विसरणार नाही. ठीक आहे. तर जे लोक म्हणतात स्कॅमर, जे लोकांना त्याची रिॲलिटी माहीत नाही, ते त्याला स्कॅमर म्हणतील वगैरे, भरपूर काही काय म्हणतील. आता तुम्हाला एक सांगतो, एक औरंगाबादचा एक ट्रेडर आहे, म्हणजे ट्रेडर नाही म्हणता येणार, तो जास्त कंटेंट क्रिएटरच आहे. तर तो अनिश सिंग ठाकूरबद्दल भरपूर काही बोलतो, मी त्याचं नाव नाही घेणार.
एकदा लाईव्हमध्ये त्याने मला ॲड केलं होतं आणि तेव्हा मी त्याला बोललो होतो की तुम्ही दुबईला वगैरे जाता, तुम्ही अनिल सिंग ठाकूरला कधी भेटले आहेत का? ठीक आहे. तर त्याच्यावर रिव्ह्यू होता की माझ्या इन्स्टा फीडमध्ये किंवा माझ्या लाईव्हमध्ये स्कॅमर लोकांचे नाव मेन्शन नका करू. तर त्यावरून मला तो व्यक्ती कळून गेला की मी याला परत फॉलो करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. आणि भरपूर लोक आहेत ना याला जे स्कॅमर म्हणतात, अनिल सिंग ठाकूरला जे भरपूर लोक स्कॅमर म्हणतात ना, तर त्याच्यातले 99% लोक त्याच्यावर जळणारे असतात. ठीक आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल, जर तुम्हाला खरंच ट्रेडिंगशी रिलेटेड, स्टॉक मार्केटशी रिलेटेड जर काही शिकायचं असेल, मी तुम्हाला एक सजेस्ट करेल, अनिल सिंग ठाकूरचं हे यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला जेही काही बेसिक वगैरे ज्या गोष्टी दिसतील, म्हणजे त्याचे काही कोर्सेस आहेत की 10 व्हिडिओजचं वगैरे प्लेलिस्ट वगैरे असतील, 15 व्हिडिओजच्या काहीतरी प्लेलिस्ट असतील बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. तुम्ही त्या व्हिडिओज बघा. ज्या पद्धतीने तो एक्सप्लेन करतो ना, तर तसा एक्सप्लेन कोणीच करत नाही. मी जेव्हा त्यांच्याकडे क्लास केला, मी जेव्हा अनिल सिंग ठाकूरकडे जेव्हा क्लास केल्यानंतर मला एक्सपिरियन्स आला. 5-6 वर्ष झाले. त्यानंतर मी ह्या इंडस्ट्रीत भरपूर टीचर बघितले, मी भरपूर लोकांना भेटलो. पण ज्या पद्धतीने तो बेसिक कन्सेप्ट म्हणजे असं क्लिअर करतो ना, काही असू द्या, कोणतीही कन्सेप्ट असू द्या, तर जशी तो क्लिअर करतो ना तशी कोणीच क्लिअर करू शकत नाही. आणि ज्या लोकांनी त्यांचे क्लास केले, हे व्हिडिओ जर ते लोक बघत असतील ना, तर ते ह्या गोष्टीने 1000% ॲग्री करतील. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल, अनिल सिंग ठाकूर हा स्कॅमर नाही आहे, हा रिअल मेंटर आहे. तर तुम्हाला त्यांचे काही व्हिडिओज वगैरे जर दिसत असतील, तर तुम्ही जर त्यांना म्हणजे नवीन असाल तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. आणि मी खरं सांगतो, जेवढा यूट्यूबमध्ये जसे ते आहेत तसं नाही आहे अनिल सिंग ठाकूर. अनिल सिंग ठाकूर रिॲलिटीमध्ये फार वेगळा माणूस आहे, जो त्याच्याकडे क्लास करेल, जो त्याच्यासोबत, कारण आमचं त्यांच्याशी 1 to 1 बोलणं व्हायचं, कारण मी त्याच्या फर्स्ट बॅचचा स्टुडंट आहे. तर आमचं 1 to 1 बोलणं व्हायचं. तर ज्या पद्धतीने तो समजवतो ना, तर त्या पद्धतीचं मला नाही वाटत की खरंच कोणी समजवत असेल. तर मी तर नवीन लोकांना तर तेच सजेस्ट करेल की तुम्ही अनिल सिंग ठाकूरच्या बेसिकच्या व्हिडिओ बघा. बघितल्यानंतर तुम्हाला आपोआप कळेल. लोकांचं डायरेक्ट असे रिव्ह्यूज ऐकून की स्कॅमर आहे वगैरे असं ऐकून तुम्ही त्यांच्यापासून असं, त्यांच्या अकाउंटपासून थोडं निगेटिव्हिटी वगैरे असं काही, म्हणजे मी एवढं सांगेल की त्या व्यक्तीबद्दल जे काही तुम्ही ऐकलं असतील निगेटिव्ह गोष्टी, तर त्या ऐकू नका. ऐकल्या तरी त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुम्ही त्यांच्या व्हिडिओज बघा, त्यानंतर तुम्हाला कळेल की तो व्यक्ती काय. तर माझे पुढचे पण व्हिडिओज असेच असतील की जे स्कॅमर आहेत, मी त्यांना, ज्यांना म्हणजे माझ्याकडे प्रूफ आहे की जे लोक खरंच स्कॅमर आहे, तर मग मी त्यांना एक्सपोज करेल. आणि जे लोक खरंच जेन्युइन आहे, फक्त मी निगेटिव्हिटी घेऊन नाही आलो आहे की समजा मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी फंडिंग टिप्सबद्दल सांगितलं की किती मोठे स्कॅमर आहेत, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये असं नाही आहे की मी प्रत्येकाबद्दल निगेटिव्हच बोलेल. तर माझे पॉझिटिव्ह व्हिडिओ पण असतील, जे खरंच जेन्युइन लोक आहेत, मी त्यांच्याबद्दल पण व्हिडिओ बनवेल. आणि माझ्या नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी परत ब्रोकर असेल किंवा फंडेड फर्म्स असतील किंवा प्रॉप फर्म्स असतील, जे काय असतील ते यांचे मी फक्त निगेटिव्ह रिव्ह्यू नाही देणार, मी पॉझिटिव्ह पण रिव्ह्यू देईल. आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गुड बाय.